नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. वेलकम सर. सो आपण ॲज ए इंटरव्ह्यू न करता आपण गप्पा मारूया. सो ते एकदम फार असं फॉर्मल नाही वाटत. आणि आमचे जे काही स्टुडंट आहेत बेसिकली, सो त्यांना आज सर्टिफिकेट मिळणार आहे. सो खऱ्या अर्थाने त्यांचा स्ट्रगल सुरू होणार आहे. तर याच्यामध्ये त्यांच्या मनात काही शंका आहे. मी त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही प्रश्न घेण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे सर, आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्ही इथे बघितला, पण याची नक्की सुरुवात कुठून झाली ते ऐकायला मला आवडेल. सुरुवात असं नाटकांपासूनच झाली. शाळेतनं नाटक करत होतो आणि मग नंतर कॉलेजमध्ये तिथे नाटक करायला लागलो. आणि मग असं नाटक करता करता मग व्यवसायाला लागलो. मी स्वतः व्यवसायाने इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर. आणि ते करत असताना मग गिरीश, उमेश, आम्ही संस्कार भारती या निमित्ताने एकत्र आलो. मग आम्ही वेगळ्या प्रकारचे नाटक करायला लागलो की जी डोक्याला पीड येतील, त्रास येतील अशी पासून. तर ते तुम्ही जो जाऊन द्या ना बाळासाहेब चित्रपट बघितला असेल तर त्याचं मूळ आम्ही एक नाटक केलं होतं प्रसंगोत्पात म्हणून 1996ला. तर ते सगळ्या स्पर्धेत पहिलं, दुसरं, तिसरं याच्या पलीकडे कधीच खाली आलं नाही असं. आणि महाराष्ट्रभर आम्ही नाटक केलं. मग असं करत असताना 2000 साली आमचा मित्र उमेश कुलकर्णी, तो FTI मध्ये दिग्दर्शनाचा डिप्लोमा करायला तिकडे गेला. आणि मग आमच्या सगळ्यांचे ट्रॅक थोडे चेंज झाले. गिरीश रेडिओ मिर्चीमध्ये आला, मी भारत संचार निगम लिमिटेडमध्ये आलो.
आणि मग त्याच्या शॉर्ट फिल्म्स, त्याच्या फिल्म्स म्हणून जे काही करायला म्हणून आम्ही मदतीला जायचो. तर उमेशच्या दृष्टीने ते TII होतं, म्हणजे त्याच्या प्रशिक्षणाचा भाग होता. पण आमच्यासाठी ते प्रभात होतं, कारण आम्ही मदतीला जाताना आम्ही असं देवळात गेल्यासारखं, अरे प्रभात, इथे इथे तुकाराम घडलाय, इथे अशी ती भूमी आहे. तर अशा ठिकाणी आम्हाला सहज वावर मिळाला, आम्हाला सहज एंट्री मिळाली उमेशमुळे. आणि मग ते करत असताना उमेशने पहिली शॉर्ट फिल्म केली, त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. गिरणी. नाही, गिरणीत डिप्लोमा फिल्म होती. ओके ओके, अच्छा. त्याच्या आधी मला वाटतं सांगतो आठवलं की नाही. मग मी गिरणीच्या आधीचा भाग करत होतो, तेव्हा माझ्या नानकी लहान होता, दर्शन मला वाटतं. मग गिरणी केली, आणि मग गिरणी म्हणजे देशात परदेशात सगळीकडे गाजत होती. आणि मग उमेश बाहेर पडला FTI मधनं, की मग पहिला चित्रपट कोणता करावा याच्याबद्दल चर्चा झाली. मग कोण कोण असेल वगैरे. मग आमच्या टीमचा पहिला चित्रपट म्हणजे वोट, तिथपासून आमच्या टीमचा म्हणून. आणि माझा पहिला चित्रपट, माझा आणि गिरीश कुलकर्णी यांचा बाधा नावाचा जो चित्रपट त्याचा तुम्ही बघितला, तर तो चित्रपट आमचा पहिला. सुमित्रा. हो हो. म्हणजे माझं भाग्य आहे की माझी पहिल्यांदा सुरुवातीलाच, म्हणजे आम्ही नाटक जेव्हा ते करत होतो प्रसुमित्रात, ते बघायला एकदा सुमित्रा मावशी आल्या होत्या, आणि त्यांची सिरियल चालू होती DD1 करता. हे 1996-97च्या आसपास असेल. तर मग त्यांनी डायरेक्ट गिरीशला आणि मला तिथनं त्या रंगमंचावरून डायरेक्ट आम्हाला त्या सिरियलमध्ये आम्ही दिसलो, DD1 मध्ये असं. आणि तो प्रवास अवघ्यात अजून चालू आहे. सुमित्रा महोदयांचा तुम्ही उल्लेख केला, पण करिअरच्या सुरुवातीलाच या गोष्टी किंवा या दिग्गज लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळणं हा मोठा, खरं तर फारच मोठा एक पॉझिटिव्ह पॉईंट किंवा हे भाग्याचं हे आहे खरं तर. पण मग तिथून तुम्हाला असं काय शिकायला मिळालं, किंवा त्या काय आठवणी आहेत की ज्या तुम्हाला आजपर्यंत पुरतात, किंवा ती प्रेरणा आजपर्यंत तुमच्या बरोबर आहे, असं काय तुम्ही सांगाल आम्हाला? नाही, मला असं वाटतं की म्हणजे सुरुवातीलाच सुमित्रा भावे, सुनील सुलतानकर असे दिग्दर्शक म्हणून लाभले. आणि हे केवळ आमच्या मैत्रीमुळे, म्हणजे उमेश कुलकर्णी त्यांना असिस्ट करायला होता. उमेश आमच्या सगळ्यात लहान, त्यामुळे तो त्यांना असिस्ट करता करता मग त्यांनी आमची नावं सुचवली, मग आम्ही तिथे इन झालो किंवा आमची कामं बघितली. आणि त्यांच्या बऱ्याच चित्रपटातून म्हणजे ग्रामीण पार्श्वभूमीवरती सगळे चित्रपट मॅक्झिमम असायचे. त्यामुळे आम्ही कुठल्याही अँगलनी ग्रामीण वाटू शकतो, जरी पुढे जरा वाढलो असेल तरी. तर त्यामुळे मग आम्ही डायरेक्ट तिकडे एक मॅच होऊ शकायचो. पण आता ह्याची जी सुरुवात झाली ती स्टेज पासून झाली होती. सो तो कुठेतरी एक पॉझिटिव्ह पॉईंट ठरला का, किंवा म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आतापर्यंतच्या प्रवासात किंवा रादर सुरुवातीला पण, की स्टेज केल्यामुळे तो फायदा झाला? म्हणजे तुमचं, कारण की आजकाल असं बघितलंय की काही दिग्दर्शकांची अशी कास्टिंगसाठी डिमांड असते की स्टेज केलेले आर्टिस्ट असतील तर बेटर असेल. तुमच्या बाबतीत काय अनुभव होता तो? आता तुम्ही सगळेच ऍक्टर, दिग्दर्शक आणि असे होणारे अशी मंडळी समोर बसली आहे. तर म्हणजे माझा अनुभव सांगेल, प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकेल. आणि आता खूप काय जग बदललेलं आहे. खूप वाहिन्या तिथं उपलब्ध आहेत. खूप म्हणजे काही वाहिन्या नसतील तर टिकटॉक मधनं सुद्धा लोक हिरोईन झाले. हा, तर त्याच्यामुळे त्याला असं दरबंद नाही, ते तुमच्या हातात आहे सगळं, त्या मोबाईलमध्ये सगळं येतं. तरी सुद्धा म्हणजे त्या काळात हे आणखी कॉम्प्लिकेटेड होतं तुम्हाला त्या विषयांवरती, आणि तुम्हाला स्पेसिफिकली असंही करण्यासाठी. पण नाटक आमचं पहिलं प्रेम अजूनही आहे. म्हणजे तुम्ही जाऊन त्यांना बाळासाहेब मध्ये बघितलं असेल तर म्हणजे त्याचा हा सेकंड हाफ आहे, तो मॅक्झिमम नाटक म्हणजे मुळातच नाटकाविषयीच तो चित्रपट आहे असं म्हणून. तर म्हणजे तुमचं प्रेम तुम्ही चित्रपट ह्या माध्यमातलं नाटकच आम्ही त्यामध्ये मांडतो, आणि पुन्हा चित्रपटाची ती बलस्थानं आहे. पण नाटक केल्याचा फायदा असा झाला की म्हणजे आम्ही जेव्हा FTI मध्ये उमेशच्या त्या शॉर्ट फिल्म्स किंवा त्यांचे जे काही त्यांचे प्रोजेक्ट्स असतात, जसे तुम्हाला हे होते त्या प्रकारे, तर आम्ही बघितलं, अच्छा हा कॅमेरा आहे का, बरं इथे लाईट्स असतात का, अच्छा. मग त्यांनी सांगितलं हा तुझे वाक्य म्हण आणि इकडून असं आहे. हे नाटकासारखंच आहे, म्हणजे असं काही वेगळं काही नाही. तिथं जे स्टेजवर करतोय ते मग तिथं कॅमेरा पुढे करायचंय.
नाही का. आणि तुम्ही स्टेज वरती ज्या सहजतेने वावरता, म्हणजे म्हणजे तुम्ही नाटकासाठी म्हणून काही गोष्टी तुम्हाला ऍड कराव्या लागतात, तर त्या थोड्याशा डायल्यूट करून किंवा थोड्याशा नॉर्मल करून, म्हणजे जसं आपण मी आता तुमच्याशी बोलतोय, तर तेच फक्त कॅमेरा टिकतो, बाकी काही नसतं. बाकी तर अभिनय सगळीकडे सेमच असतो. नेमकी भावना प्रेक्षपित तुम्हाला करता आली पाहिजे. पण त्याच्यामध्ये कॅमेऱ्याचं महत्व, म्हणजे तुम्हाला तुमच्या पापणीच्या केसातनं सुद्धा तुम्ही तिथे दिसणार आहात, तुमच्या डोळ्यातनं तुम्ही दिसणार आहात, तुमच्या डोळ्यातले भाव तिथे दिसणार आहेत, जे नाटकात तिसऱ्या चौथ्या रांगेत नंतर शेवटच्या रांगेपर्यंत मी नाही पोहोचू शकत. तर ह्या माध्यमाचं हे काय म्हणतात त्याला बलस्थान आहे. पण अभिनय तर सगळीकडे सारखाच आहे, त्याच्यामुळे खूप काही हे केलं नाही. पण हे असल्यामुळे नाटकाची पार्श्वभूमी असल्यामुळे ती सहजता आली. परत नाटकात म्हणजे गोष्ट सगळीकडेच असते. म्हणजे तुम्ही नीट बघितला तर तुम्ही ह्याचे विद्यार्थी आहात आणि तुम्ही या क्षेत्रात पडू पाहता, तर त्याच्यामध्ये स्टोरी टेलिंगच आहे ना सगळीकडे, नाही का. म्हणजे ते 20 सेकंदाच्या जाहिरातीत असू दे, नाहीतर 5 तास चालणाऱ्या वेब सिरीज मध्ये असू दे, गोष्ट सांगितली जाते, नाही का. किंवा वर्षानुवर्ष चालणाऱ्या सिरियल मध्ये असू दे, गोष्टच सांगितली जाते. फक्त काही लोक म्हणजे सिरियलला म्हणतात की म्हणजे पालीची मगर करणे नाही, ती पाली एवढीच आहे, पण ती अशी मोठी करून दाखवणे. आणि आणि तुम्ही जाहिराती नीट मन लावून बघत, त्याच्यात प्रत्येक जाहिरातीची गोष्ट असते. म्हणजे तुम्हाला म्हणजे काही जाहिराती आपण विसरू शकत नाही, म्हणजे त्यातली गोष्ट, प्रॉडक्ट जाऊ दे, गोष्ट विसरू शकत नाही. म्हणजे कुठल्या तरी बरणीत तो काहीतरी आडी असेल, त्याला पिंटो नाव दिलेलं आहे, आणि म्हणजे पहिल्या त्याची बाई अशी किंचाळून ते फेकून येते वाटाणा, आणि तो मात्र त्या आडीला ठेवतो आणि त्याचं नाव पिंटो ठेवतो. पासून तर ते सगळं की आता अतिरेक्यांनी कुणातरी हे केलेलं आहे आणि मला ती जंप मारायची आहे. आणि मग मी तेव्हाच्या सैनिक असताना प्रशिक्षण करत असताना मी असाच चिखलात पडलो होतो, आणि मग मी लाईफ बॉयने आंघोळ केली आणि मी उडी मारू शकतो, ती उडी मारायची, आणि मी उडी मारतो आणि त्यांना वाचवतो. ही गोष्ट 20 सेकंद तुमच्या पुढे मांडली जाते, नाही का. तर त्याच्यामुळे तो अभिनय सगळीकडे सारखाच आहे. फक्त हे तांत्रिक माध्यम असल्यामुळे तुम्हाला खूप गोष्टी सहज होतात, आणि आता या डिजिटल माध्यमामुळे ते सहज तुम्ही प्रक्षेपित करू शकता. तुम्ही डिजिटल माध्यमाचा उल्लेख केला, तुम्ही स्वतःही काही वेब सिरीज केलेल्या आहेत. सो बेसिकली आता OTT नावाचा जो काही प्लॅटफॉर्म आपल्या समोर आलेला आहे, सो नवोदित कलाकारांसाठी ती कशा प्रकारची संधी असं तुम्हाला वाटतं? किंवा तुम्ही काम केलं, सो तुम्हाला त्यामध्ये काही वेगळं पण जाणवलं का? की जसं मी आता संधी म्हटल्यावरती, तुम्ही कुठली सिरियल जर बारकाईने बघितली कुठल्याही चॅनलवरची, तर त्याच्यामध्ये हिरो हिरोईन असतात, ते नवीन असतात, त्यांचे चेहरे अनोळखी असतात, म्हणजे त्यांना कोणीच अनटॅप्ड असतात. मी फारच काही ठिकाणी रिपीट होतात. पण मॅक्झिमम माझं जे काय ऑब्झर्वेशन आहे, मी खूप TV बघत नाही, पण आता माझी सिरियल लागते तेव्हा मला कधी कधी बघायला लागतं, म्हणजे बघतो तिथं जे केलं तेच नेमकं दाखवतात किंवा त्यातलं काय कापतात किंवा काय ठेवतात. कारण सिरियलचं अजून म्हणजे मला ती डेप्थ माहिती नव्हती, म्हणून मी हे करून बघितलेलं आहे. कारण करून बघणं हेच आहे की प्रत्येक क्षेत्रात. पण असं हे सगळं करत असताना संधीची उपलब्धता आता मुबलक आहे, हेच मला सांगायचं की म्हणजे तुमच्याकडे जर ती दृष्टी असेल तर तुम्ही त्या ह्याच्यापर्यंत पोहोचू शकता. अशा सगळीकडे संध्या उपलब्ध झालेल्या, आणि ह्या क्षेत्रात तर फारच. पण म्हणून म्हणजे काही लोक म्हणजे काही प्रशिक्षण न घेता, किंवा प्रत्येकाचीच उर्मी असते की मला ग्लॅमर मिळावं, किंवा नटाला असतं की ते ग्लॅमर मिळावं, किंवा आपण बघतो अरे शाहरुख, अरे बच्चन, किंवा आणखी कोण कोण आपल्या मराठीतले पण ते तिथपर्यंत कसे गेले हा प्रवास आपल्याला दिसत नाही. त्यांचं फक्त ते वरचं शिखर दिसत राहतं, त्याचा 1/8 भाग खाली असतो, ते आपल्याला दिसत नसतं. तर ते जर म्हणजे आपण त्याच्या कुठल्या भागात आहोत हे जर कळालं, तर मग ती वरचं शिखर तुमच्यासाठीच आहे, ते वाट बघतंय. तुम्ही आता ह्या प्रवासाबद्दल जे काही सांगितलं, सो असं कधी झालंय की 2 कामांमध्ये बराच वेळ गेलाय आणि मग आता अरे काम मिळत नाहीये. हे मी विद्यार्थ्यांसाठी बेसिकली त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा प्रश्न आहे की
आता ते उद्यापासून खऱ्या अर्थाने त्यांचं स्ट्रगल चालू होणार आहे. तर काहींना असं होईल की ओके, मला 2 महिन्यात काहीतरी मिळालं, मला 6 महिन्यात काहीतरी मिळालं, मला तर वर्षच लागतंय काम मिळायला. सो हा जो मधला जो काही प्रवास आहे किंवा ती जी गॅप आहे, तर तोपर्यंत स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं किंवा काही वेगळे स्किल सेट डेव्हलप करायचेत का? असं तुमच्या बाबतीत काही झालं का? म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात की गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी त्यांच्याबरोबर अच्छा आम्ही गेलो, अच्छा हा कॅमेरा आहे, ओके हे असं आहे. सो त्यावेळेस तुम्ही नव्याने ऍक्टिंग व्यतिरिक्त काही स्किल सेट डेव्हलप केले का त्या त्या दरम्यान किंवा काय? आम्ही जे सुरुवातीला जे नाटकं म्हणून जी केली होती तर त्याचं दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी असायचं. उमेश कुलकर्णी ॲज अ ॲक्टर म्हणून त्याच्यामध्ये काम करायचं. पण जेव्हा उमेशने दिग्दर्शनाचं हे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केलं तर बऱ्यापैकी रोल डिफाईन झाले होते की तो म्हणजे फिल्म असेल तर तो डिरेक्ट करणार, गिरीश लिहिणार, काम करणार, मी काम करणार आणि त्याचं प्रोडक्शन सांभाळणार. कारण आधीपासून मी ती करत आलो, म्हणजे मला माहित नव्हतं की अरे ह्याला प्रोडक्शन म्हणतात म्हणून. पहिली फिल्म केली दर्शन फेड, त्यावेळेस मग उमेश आपलाच मित्र असल्यामुळे असं तो सांगणार ना की हा उमेश श्रीकांत की एवढे लोक आहेत त्यांना जेव घालायचं आहे आणि मग इकडनं हे आणायचं आहे आणि मग अशा अशा प्रकार असंच ते सगळ्या रिक्वायरमेंट्स माझ्याकडे यायच्या आणि मग मी त्या हे करायचो. मग त्यांनी सांगितलं की तू हे जे केलं याला प्रोडक्शन म्हणतात. म्हटलं हो का, हे तर आपण नाटक दिवस करतोच ना सहज असं म्हणून. पण त्याला असं हे माहीत नव्हतं, मला माहीत नव्हतं त्यावेळेस. आणि मग ते करत गेलो आणि मग पहिली फिल्म जेव्हा म्हणजे वळू नावाची फिल्म केली तर त्याच्या वेळेस जेव्हा कॅमेऱ्याच्या पुढे पळत नव्हतो तेव्हा कॅमेऱ्याच्या मागे तितकंच पळत होतो असं ते होतं गाणी. कारण आमचा पहिला चित्रपट होता आणि माझं भाग्य असं की तुम्ही आता एकटे जर प्रयत्न करायला गेला तर कदाचित ते थोडं अवघड होतं, पण टीम म्हणून गेला तर तुम्ही तुमचं प्रोडक्शन काढू शकाल ही माझी खात्री. कारण आम्ही तेच केलं. म्हटलं की म्हणजे आता तरी जरा कुटकुटीत वगैरे देह दिसतोय माझा, पण तेव्हा तुम्ही बघितलं असेल तर त्याने ह्याला कोण येणार गेला काय ह्याच्याकडे असं ते होतं. म्हणजे असं जसं माझं होतं तसंच गिरीशचं पण होतं. तर मग म्हटलं की मग आपणच का नाही आपल्याला घ्या, आपणच काढायचं ना आपणच करायचं. आणि पण ते असं खणखणीत नाणं पाहिजे की वळूच्या वेळेस खूप लोकांना ती गोष्ट ऐकवली. कारण वळूच्या वेळेस मराठी चित्रपट सृष्टीची दयनीय अवस्था होती. म्हणजे अमुक नाटकात एवढंच बजेट असायचं, त्याच्यात सगळं बसवायचं आणि त्याच्या जवळजवळ 2.5 पट उमेशने बजेट सांगितलं मला एवढं सगळं म्हणणार ही नाही होऊ शकत. म्हणजे त्यासाठी म्हणजे खूप लोकांनी म्हणजे मला वाटतं स्मिता तळवळकरांनी पण खूप मोठी मदत केली होती की त्यांनी सांगितलं होतं की 25 दिवसात मराठी चित्रपट पूर्ण झाला पाहिजे, 26वा दिवस उजळत तुमचा लॉस होईल. म्हणजे कारण एका दिवसाचा खर्च एवढा आहे आणि त्याचं बजेटच तेवढं आहे. कारण ते खर्चिक माध्यम आहे आणि त्यावेळेस तर आणखी होतं. कारण आता तरी आपल्या डिजिटल माध्यमावरती आलो तेव्हा फिल्म या माध्यमावरती होतं. तर त्याच्या पण गमती जमती आहेत तुम्हाला पुढे जाऊन सांगितलं. पण एवढं खर्चिक माध्यम आहे तर आपण जर आपलं शेड्यूल जेवढं टाईट आहे त्याच्यात जर बसलं नाही तर मग फसतं सगळं, असं ते गणित आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या जर टीम झाल्या असतील तर तुमचं प्रोडक्शन लवकर येतील, नसतील तर करा मग टीम करा. कारण हे टीम वर्क आहे, ही समूह कलाकृती कोणाची एकट्याची नाही का. आणि पुन्हा हे माध्यम शेवटी नाव कोणा देतं, डिरेक्टेड बाय कोणी दिग्दर्शक केले, दिग्दर्शकाचं माध्यम. नाटाचं माध्यम नाटक एकदा स्टेजवर सोडलं की कुणाची म्हणजे ब्रह्मदेव जरी आला तरी काय नाही करू शकत कारण तो स्टेजवरती असतो, तो काही नाही करू शकत. ते नाटाचं माध्यम, हे दिग्दर्शकाचं माध्यम. एकदा हे समजलं की मग आपल्या गोष्टी आणि तुमच्यातले दिग्दर्शक म्हणून जे असेल तर त्यांनी खूप सिनेमे बघितले पाहिजे, वेगवेगळ्या भाषेतले वेगवेगळ्या देशांच्या कलाकृती बघितल्या पाहिजे. तर त्याशिवाय आपण प्रगल्भ होत नाही. म्हणजे चांगलं काही करण्यासाठी आधी काहीतरी चांगलं बघितलं पाहिजे. आणि माझं खरंच भाग्य आहे मनापासून किंवा माझे असे मित्र मला मिळाले की असे परदेशी चित्रपट भले भाषा समजत नसली ते सबटायटल्स येतात, कधी कधी सबटायटल बघायचं का पुढचं वरचं व्हायचं असं पण होतं. पण थोड्या वेळाने सराव होतो. पण चित्रपटाची म्हणून चित्रभाषा असते, चित्रपट आहे, चित्रांचं पट आहे, तर त्याच्यातनं तुम्हाला त्या गोष्टी कळायलाच लागतात. आणि त्यांच्या देशात जगात एकच भाषा कोणती असेल तर ती ही भाषा आहे की तुम्हाला चित्राच्या माध्यमातून तुम्ही कम्युनिकेट करू शकता. आणि असे चित्रपट आपल्याला भावतात. बऱ्याच त्यात शब्द नसतात. म्हणजे वीर हा चित्रपट आहे, वळू प्रचंड हिट झाला. म्हणजे जेवढा सैराटही चालला नव्हता इतके दिवस वळू चाललाय.
म्हणजे 25 जानेवारी 2008 ला तो रिलीज झाला आणि 25 जुलै 2008 ला तो खाली उतरला. शेवटपर्यंत त्याचे शो चालू होते. सगळीकडे त्याचं गाजवा झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याला खूप हे मिळालं. पण तसंच आहे, म्हणजे हे माध्यम म्हणून जे आहे तर ते दिग्दर्शकाचं माध्यम आहे. पण आपल्याकडे जर टीम असेल तर आपण हे नक्की हे करू शकतो. ही समूह कलाकृती आहे खरं तर सगळंच म्हणजे. आणि जेव्हा ह्या समूहाचा श्वास एक होतो त्यावेळेस ते उत्तमच होतं. म्हणजे हे अनुभव म्हणजे उमेश चित्रपट करताना किंवा सुमित्रा भावांचे चित्रपट करताना तिथल्या स्पॉट बॉय पासून तर ते दिग्दर्शकांपर्यंत जेव्हा श्वास एक होता तेव्हा तो उत्तमच शॉट होतो. कारण हे तुकड्या तुकड्यांनी चित्र होतं. आणि पुन्हा चित्रपट हे माध्यम असं आहे की प्रत्येक जण तो माझा म्हणतो. म्हणजे तो त्यातला स्पॉट बॉय असेल किंवा काय असेल तर तो सांगताना सांगतो की माझा चित्रपट आहे. ऍक्टर म्हणतो माझा चित्रपट आहे, दिग्दर्शक म्हणतो माझा चित्रपट आहे. म्हणजे असा हा सगळ्यांना सर्वसमावेशक असा चित्रपट हे माध्यम आहे. चित्रपटांचा विषय निघाला म्हणून तुलनेने तशा तुम्ही मालिका कमी केल्यात, म्हणजे चित्रपट आणि हे, तर याचं काही विशिष्ट कारण होतं की कसं? आता त्याचं कारण म्हणजे ती पहिली जी सिरियल केली आम्ही भेस बरोबर, ती डेली सोप होती. म्हणजे दर सुमित्रा भावी सुनील सुट्टेकर, तर ती दर दुपारी काहीतरी 2 वाजता वगैरे ती लागायची. पण त्यावेळेस आम्ही मी फोर्स मार्शलमध्ये काम करत होतो आणि गिरीश मला ऑटोमॅटिकमध्ये काम करत होतो, तो पण मेकॅनिकल इंजिनियर. तर जेव्हा तुम्ही असं काम करता करता हे करत असाल ते दोन्ही तुम्हाला बॅलन्स हे करता येत नाही, असं ते गणित होतं. आणि त्यावेळेस आम्हाला नीना कुलकर्णी त्याच्या प्रमुख भूमिकेत होता. त्यांनी विचारलं, तेव्हा आम्ही असे जस्ट 25-30 वर्षांचे होतो. तेव्हा बोलवलं काय करता तुम्ही? आम्ही सांगितलं असं असं ते सांभाळून हे करा, असं त्यांनी एक मंत्र दिला होता. तर मग नंतर आमचा विहित झाल्यानंतर मग गिरीश म्हणाला की आपण आपलं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं, सोड नोकरी. म्हटलं ज्या दिवशी तू बोलवशील मला आणि मला येता येत नाही तो माझ्या नोकरीचा शेवटचा दिवस असेल. मग आणि मालिकेमध्ये ज्या पद्धतीचं काम चालू होतं किंवा तर ते असं इथे लागत नव्हतं. म्हणजे कारण ते अर्ध कच्चच तुमच्यापर्यंत येतं. कारण त्याचा अनुभव मी घेतला आणि ते बाहेरनं बोलणं सोपं असतं. अरे हे कारण खरंच तुमच्यापर्यंत, कारण ती टाइम बाउंड असतात गोष्टी आणि त्याच्या इतक्या इमिजिएटली, म्हणजे कधी कधी सगळं तयार असतं पण काय बोलायचं हेच ऐन वेळेस येतं. मग नटाला जर ते हे अर्धवट मिळालं, दिग्दर्शकाला ऐन वेळेस मिळालं तर किती सकसपणे हे करेल. कारण आपण नाटक करताना त्याची काही महिने आधी तालीम करतो. एक एक शब्द, एक एक श्वास, एक एक अर्धविराम, एक एक पूर्णविराम आपण घासून पुसून लोकांपर्यंत कसा देता येईल. इथे तुम्हाला वेळच नाही. मग तुमच्याकडे पूर्ण काय शिजलेलं कसं मिळणार. तर त्याच्यामुळे ते भावत नव्हतं. तरी सुद्धा आणखी काय करता येईल का. आता मला आता मी जे राजा राणीची जोडी नावाचं एक हे करतोय, तर ते आमच्या मित्राचे म्हणजे विनोद लवेकर त्याचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी आधी 3-4 वेळा बोलवलं होतं पण म्हटलं की आपण फारच म्हणजे माजोरडेपणा करत नाही ना वगैरे, तर मग एकदा जाऊन भेटून तर येऊया. मग त्यांनी हाच प्रश्न विचारला की मग तू का नाही. म्हटलं मला कसं काय जमणार 10-20 दिवस घेऊन. मग पिक्चरच्या वेळेस कसं करतो. म्हणजे मी सुट्टी करतो. मग असं समज की पहिले 3 महिने तू पिक्चर करतोय आणि मग तुझ्या वेळा मी ऍडजस्ट करतो. मग जेव्हा अशा गोष्टी मिळतात आपल्याला तर मग माझ्या वेळेप्रमाणे मग माझ्या गोष्टी सांभाळून अशा त्या गोष्टी झाल्या. मग त्या मी कम्फर्ट झोन मध्ये जातो. आणि मग असे दिग्दर्शक म्हणजे खूप काही ज्या गोष्टी आहेत तर त्या मी माझे काय म्हणूया मित्र म्हणजे आता आजोबा सुजयचा केला, सुजय दहा केला. त्याच्या आधी शाळा केला होता त्यांनी. तोही मी त्याच्या असा दिग्दर्शक म्हणून त्याच्या प्रेमातला माणूस होतो. म्हणजे मला आवडणाऱ्या माणसांबरोबर मला माझ्या मित्रांच्या फिल्ममध्ये मला काम करायला खूप आवडतं. तर असं तुम्ही एकमेकांचे मित्र तर नक्कीच एवढ्या महिन्यात झाला असाल तर तुम्ही का नाही असं करू शकणार असं मला वाटतं. कारण तुम्ही एकदा कम्फर्ट झोन मध्ये गेला ना की मग तुम्ही खूप छान काम करू शकता असं म्हणून. तो तुमचा फक्त आता सुरुवातीचा हा जो काळ आहे तो हे आहे. पण तुम्ही एखादी कलाकृती उभी करताना किंवा तुम्हाला आता हे छोट्या छोट्या गोष्टी करताना सुद्धा तुम्ही खूप काही गोष्टी शिकला असाल. कारण ही जी गोष्ट आहे ही करून बघण्याची. मी तुम्हाला ह्याच्यावरती पेपर लिहा आणि अमुक लिहा मग ते तुम्ही उपयोग नाही. जोपर्यंत तुम्ही करून बघत नाही तोपर्यंत तुम्हाला हे समजणारच नाही.
तुम्ही तो अभिनय करून बघितल्याशिवाय, तुम्ही ते दिग्दर्शन करून बघितल्याशिवाय, तुम्ही त्या टीमचा भाग असल्याशिवाय तुम्हाला हे कळतच नाही हे काय आहे. बाहेरून लोकांना वाटतं का अरे येडे ते असं म्हणून, आणि खरंच आहे ते वेळ असल्याशिवाय ह्या गोष्टी पूर्ण होत नाहीत. तुम्ही अजूनही वर्किंग हो, जॉब हो, करता? हो, हो. सो आमच्या जे बॅचमध्ये जे विद्यार्थी आहेत आमच्याकडे एज ग्रुप असतो 8 पासून 70 पर्यंत. सो मिडल एजची जी लोक आहेत ते वर्किंग आहेत. सो त्यांना फार प्रश्न असतो की आम्ही जॉब करतो, सो ते कसं सांभाळून करायचं, मग आम्ही नोकरी कधी सोडायची वगैरे. यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांना? म्हणजे मी सांगताना तरी असं सांगतो की माझं ब्रेड इकडे आहे नोकरीमध्ये आणि माझं हे बटर आहे. जेव्हा जर तिथे बटर रोटी मिळायला लागले तर मग मी सोडेन ना सहज. पण कधी कधी याचा उपयोग होतो, कारण आता कोविडच्या काळात मी माझ्या मित्रांचे मैत्रिणीचे हाल बघितले. तर मी किमान वर्किंग होतो त्याच्यामुळे मी त्या लाटेवरती स्वार होऊन पार जाऊ शकलो, पण बाकीचे मोडले पार. असं खूप लोकांना त्रास झाला त्याचा. पण माहिती नाही ह्या गोष्टी थोडी सांगून येतात. मी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो किंवा ते हळूहळू जमतं ते. म्हणजे जेव्हा तुमचे कोण सुपिरियर किंवा तुमचे बॉस किंवा कोणी ज्यांना जेव्हा कळतं की अरे ह्याचं वेळ आहे, ह्याचं प्रेम आहे, तिथं पोचलं पाहिजे. तो हे जोपर्यंत आपण इथनं सांगत नाही ना आणि त्यांना कळत नाही ना, मग तोपर्यंत सांगितलं की गोष्टी होतात किंवा मार्ग तरी दिसतो. इथनं पाहिजे मग ते होतात, मग सगळे मार्ग दिसतात. मग नोकरी करत असा म्हणजे वेगळ्या गोष्टी करत असा किंवा असं म्हणून गंमत आहे. पण ह्या सगळ्याच्या तुम्ही आता खूप छान क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये काम करता आहात. आणि बऱ्याचदा असं होतं म्हणजे अझरुद्दीन हा बॅट्समन होता, तो त्यांनी बरंच स्कोर आणि काय काय गोष्टी केल्या, तर त्याच्यामध्ये तो बॉलर म्हणून आला होता. असं सुद्धा या क्षेत्रात होतं की ते ऍक्टर म्हणून आले, पण त्यांच्या लिखाणामुळे ते लेखक म्हणून हिट झाले किंवा ते दिग्दर्शक झाले. काही होऊ शकतं म्हणजे तुम्हाला, पण तुम्ही त्याच्यात राहणं, त्या बीच वरती टिकून राहणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं. एकदा टिकलं की रन होतात मग. असं ते आहे. सुरुवातीला काही बॉल सोडून द्यावे लागतात, लूज बॉलला 4 मारावा लागतो. टेस्ट मॅच आहे हा, तो लूज बॉल कोणता आहे तो लक्षात घ्यायचा. आणि मग काही बॉल असे येतात की तुम्ही तिथं पुढे 3-4 डांगा टाकून फुल फटका मारून तो 6 मारू शकतो. आणि तो 6 जास्त महत्वाचा असतो. तो बँग होणं सगळ्यात महत्वाचं असतं. आणि तो बँग झाला की तेच तुम्हाला काम देते, बाकी काही करावं लागेल. मग तुम्हाला ती ओळख मिळते. अरे हा तो देऊळ मधला, अरे तो ह्याच्यामधला. म्हणजे आम्हाला ओळखल्यानंतर आम्हाला सांगावं लागलं की आम्ही ऍक्टर आहोत. तर लोकांना वाटत होतं की अरे गावातले चांगले चांगले पकडून आणले दिसत. सर हा विषय निघाला म्हणून बेसिकली मला पण तुमचं काम बघताना असं झालं की अरे हा माणूस तर प्रॉपर पुणेरी आहे, पण ते जे काय म्हणतात ती बॉडी लँग्वेज म्हणा, ती भाषा म्हणा, ते असं कुठेच अडॉप्ट केले असं कुठेच वाटत नाही. असं वाटतं हे तिथलेच आहेत. म्हणजे देऊळमध्ये ते एकूण एक व्यक्ती असं वाटतं की ते गाव आहे, आपण सिनेमा बघतो हे विसरूनच जातो. हे सगळे नमुने तिथले आहेत असं होतं. तर हे कसं आहे, म्हणजे काय याच्या मागे काम करणं? नाही, देऊळ आता पहिला चित्रपट काढला तर वळू, तर त्याच्यामध्ये काय झालं की म्हणजे पहिला चित्रपट होता ना, तर त्यामुळे कुणाला असं आम्ही सगळेच मोठे मोठे लोक होते, तर कुणाला ग्रामीण भाषेविषयी आम्ही त्याचं स्क्रिप्ट लिहिलं होतं, पण प्रत्येक जण आपापली ग्रामीण भाषा बोललेला आहे. दोन्ही तुम्ही जर बातमी खूप मायन्यूट बघितलं तर. पण देऊळच्या वेळेस तसं करायचं नव्हतं, कारण ते एकाच गावातली माणसं होती. तर त्याच्यामुळे त्यांची भाषा, त्यांचा स्वर, टोन हलून चालणार नव्हता. तर त्याच्यासाठी मग आमची जी युवा शक्ती म्हणून जे काही दाखवले आम्ही 5-6 जण, तर त्याचे वेगळे आम्ही वर्कशॉप किंवा त्याचे प्रॅक्टिस, त्याचे सीन्स आम्ही आधी आमच्या ऑफिसमध्ये करून बघितले होते. आणि मग ते तिथे पोहोचले. मग तेव्हा ती ऋषिकेश जोशीची गाय आली वगैरे, ती आम्हाला आधी सापडली. त्यांनी फक्त ती तिथे आणली, फक्त ती गाय. फारच कमाल आहे. देऊळ म्हणजे आजही बघितलं तरी असं वाटत नाही की एवढ्या वर्षांपूर्वीचा सिनेमा आपण बघतोय. सो त्या म्हणजे अशा कलाकृतीला जेव्हा ज्यामध्ये आपण काम केले, आपण त्याचा एक भाग आहोत, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालाय. सो काय ते फिलिंग आहे, किंवा त्याचा तुम्हाला पुढे जाऊन कसा कामासाठी फायदा झाला किंवा काय? नाही, कामासाठी तुमचे कॉन्फिडन्सच वाढतो ना, की तुम्ही एक म्हणजे तुमच्या कलाकृतीला एक तुम्हाला कुठेतरी एक्नॉलेज केलं जातं. म्हणजे देऊळसाठीच मला म्हणजे देऊळचा वर्ल्ड प्रीमियर आम्ही मला वाटतं अबुधाबी फिल्म फेस्टिवलला केला होता. तर तो एक्सपिरियन्सच एवढा ग्रेट होता
की 1200 लोकांचं समुद्र किनारी एक ह्यूज थिएटर, आणि त्याचा तो दिवसभर वारा असतो म्हणून तो स्क्रीन खाली झोपलेला, तो करकर 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 तो स्क्रीन उभा राहतो आणि त्याच्यावरती देऊळ बघतोय, असं ते दृश्य होतं. ते माइंड ब्लोईंग होतं. आणि बरोबर दिलीप राहोळकर, उमेश कुलकर्णी, अभिजित घोलप अशी सगळी मंडळी. आणि देऊळमध्ये ॲज अ काय म्हणतात सपोर्टिंग ऍक्टर म्हणून नॉमिनेशन मला मिळालं होतं. त्याचं पारितोषिक वितरण समारंभ सिंगापूरला होता. त्याच्यामध्ये गिरीश कुलकर्णीला बेस्ट ऍक्टर म्हणून मला वाटतं मसालासाठी, आणि उमेशला दिग्दर्शक म्हणून देऊळसाठी, असे तिघाच मित्रांना एकाच याच्यामध्ये नॉमिनेशन होतं. असं ती फार गंमत होती. पण तो एक्नॉलेज होतो की तुम्ही देशात परदेशात तुम्ही दिसायला लागता, तुमचा चेहरा दिसायला लागतो, किंवा तुमच्याबद्दल बोललं जातं. म्हणजे विहीर बद्दल मी थोडंसं बोलू इच्छितो. विहीर म्हणजे खूप गहन विषय होता की एका पौगंडावस्थेतल्या मुलाला मृत्यूविषयक वाटणारी संकल्पना, याच्यावरती तो चित्रपट होता. तो मिळवून बघा, तो तुमचा अभ्यास म्हणून बघा. आम्ही खूप आधी मिराकल्सच्या ऑफिसमध्ये आम्ही बघितलेलं, आणि पहिल्यांदा तर आम्हाला बाउन्सर होतं की म्हणजे हो 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 तर तो चित्रपट जवळजवळ 34 वर्षांनी बर्लिन फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झाला होता, आणि त्यासाठी रेड कार्पेट होतं. आणि हा चित्रपट करत असताना म्हणजे माझ्यासाठी रोलच दिला नव्हता. मग म्हटलं नाही, म्हणजे उमेशला म्हटलं की तू म्हणजे घरचा दिग्दर्शक, घरचा लेखक, आणि म्हटलं कार्यकर्त्यांचा एक पण फोटो नाही, आणि बच्चन हे करणार, प्रोड्यूस करणार. अरे म्हटलं व्हॉट इज दिस. तर मग तो म्हटला बरं एक रोल लिहितो, पण त्याच्यात तुला एकही शब्द बोलायचा. म्हटलं ओके, पण मी काय करू. म्हणलं तो प्रोडक्शन बघ. नंतर विहीर नंतर मी ते थांबवलं, म्हणजे आमचंच काय असे ना, पण म्हटलं दुसऱ्यांना पण चान्स देऊ. म्हटलं मी ऍक्टर म्हणून आहे ना, तर मला तीच कामं द्या ना, असं म्हणून. पण तो सीन झाला तेव्हाही करताना असं काही वेगळं, इतकं त्या कम्फर्ट झोन मध्ये असतो, आणि तुम्ही त्या ह्याच्यामध्ये घेऊन जाता, करून जाता, तुम्हाला लक्षातही येत नाही आपण काय करून ठेवलंय. जेव्हा बर्लिन फिल्म फेस्टिवलला तिथे त्या जर्मन आणि सगळी बाकीची देश परदेशातून आलेली मंडळी, आणि त्या ह्यूज थिएटरवरती जेव्हा आपण ते विहीर बघितला, त्यातल्या साऊंड डिझायनिंग, बारीक 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 गोष्टी तिथे तुम्हाला मोठ्या होतात तिथे, आणि एवढ्या मोठ्या पडद्यावरती मी पहिल्यांदाच बघत होतो. तर आणि माझा सीन झाला, आणि मग नंतर त्या माझ्या सीन बद्दलच जास्त प्रश्न त्यांना पडले होते. कारण त्या चित्रपटात म्हटलं, मी गिरीशलाच विचारलं, म्हटलं ह्या सीनवर तर काय बोलतायत लोक. तो म्हणलं की तू कशासाठी निघालाय. तो मृत्यूच्या शोधात निघालाय, तर त्याला पहिला अनुभव देणारा तू आहेस. कारण मी त्यात पाकिट मार दाखवलं. एक पाकिट मारताना तो त्यातला हिरो, तो 13-14 वर्षाचा मुलगा मदन, बिचारा तो 4थी पासून आमच्या बरोबर आहे, म्हणजे पहिल्या शॉर्ट फिल्मचा हिरो आमचा तो. तर त्याच्याच कानफाडात मारायची होती, आणि त्याचं मुंडकं धरून अशी बाहेर काढायची होती. तर त्या सगळी पाप मी करतो, मी करायला लागली, किंवा म्हणजे त्याला आधी सॉरी म्हणतो. म्हणजे आतलीच कामं माझ्याकडे जास्त आहेत. त्या सिरियल मध्ये पण मी खूप मारझोड वगैरे, कोणावरती प्रेम नाही, काही नाही, बायकोला मार, पोरीचा हात तिरगड, ते पोरग दिसतं त्याला उलट टाक. म्हणजे मुळात तिकडे तसं नाही आहे बरं का. म्हणजे असं वाटतं की चायला माणूस आलाय, असं गमती जमती आहे. पण मजा येते. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आणखी चांगला एक अनुभव सांगायचं वाटेल. आता जलसा नावाचा चित्रपट केला, तो सुद्धा आवर्जून बघा. कारण त्याची मांडणी इतकी सुंदर केलेली आहे, म्हणजे दिग्दर्शकाने. हो. आणि त्याच्यामध्ये काय झालं की मला आत्ताचं काय वय आहे ते प्लस मला 10 वर्ष 20 वर्ष, 20 नाही 10 ऍड करून दाखवायचं होतं. बाकी सगळे कॅटेगरीमध्ये बसलो होतो, पण त्याच्यात मी ते म्हटलं की सर हो म्हटलं सर करेन ना. मग त्याच्याही सर वेगळीच बॉडी लँग्वेज मी वापरली. त्याच्यामध्ये मला दिग्दर्शकांनी सांगितलं होतं की तू पोलीस आहे विसरून जा, तू कुठल्या तरी बँकेत कारकून आहेस, ही मेंटॅलिटी ठेव, आणि मग तू कसा हे करेल. फक्त तू वर्दी ती पोलिसाची, आणि तू चांगला पोलीस आहे. म्हणजे आतापर्यंत मी जेवढे पोलीस नाही इन्स्पेक्टर केले, तर सगळे ते वेगळ्या प्रकारचे होते, की जे मारझोड किंवा असंच, म्हणजे अशी ह्या निगेटिव्ह गोष्टी किंवा अशा गोष्टी आहेत. तर असं केलं होतं. पण त्या जलसामध्ये मला तो वेगळा माणूस शोधायला लावला, शोधला मी, आणि तो प्रक्षेपित केला.
तर त्याच्यामध्ये जो शेवटचा सीन आहे की त्याच्यामध्ये एक पत्रकार आहे मुलगी, हा, की तिचं करिअर सुरू होणार आहे, तिची पहिली स्टोरी आहे आणि ह्याचं करिअर संपणार आहे, 1 महिन्यात रिटायर्ड होणार आहे. आणि त्या सीनसाठी मला त्या दिग्दर्शकांनी सांगितलं होतं, सुरेश त्रिवेणी, की त्यांनी सांगितलं होतं की सर वो लास्ट सीन में उसका वो करुण रस का निचोड चाहिए सर मुझे. म्हटलं बरं. मला म्हटलं ते कागदावर ते मोबाईलवरती ते अवघड होतं ना, नाही का मोबाईलवरती सीन येतं झाली, म्हणजे पेपर बचत आणि कोविडमुळे ते झालं होतं. पण मग ते पेपरवरती मग ते आलं, कारण ती नाटकाची सवय ना, तुम्हाला ते शब्द दिसले पाहिजे. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या सीन पर्यंत आलो मी शेवटी, आणि मग त्यांनी सांगितलं की सर रिहर्सल करे. पण माझा आत्मविश्वास एवढा, कारण आदल्या दिवशी मला मिळालं होतं ते स्क्रिप्ट, म्हणजे आधी पण मिळालं होतं, पण आतल्या गोष्टी ज्या काही करायच्या होत्या, आणि मी त्या पूर्ण त्या माझ्या हॉटेलमध्ये मी एकटाच होतो, आणि मग ते मी गोष्टी स्वतः आरशात बघून केल्या की काय एक्सप्रेशन असेल, काय काय आतल्या बदल म्हणून काय काढेल असं म्हणून, त्याचं कॅरेक्टर म्हणून तो शांतपणे विचार करायला वेळ मिळाला. मग जवळजवळ 24 तासांनी तो सीन लागला. मग त्या मी प्रॅक्टिस केल्यानंतर डोक्यात ते होतं. आणि मग म्हटलं की सर, त्यांनी विचारलं की सर टेक करे, रिहर्सल करे. म्हटलं की नाही सर टेक करे. आणि मग तो इथं तुम्हाला तुकड्या दिसेल, मी करताना तो सलग केलाय. आणि तो त्याच्यात एडिट पण झालाय. एक गोष्ट होती त्यांची, ती स्क्रिप्टची गंमत आहे की ते म्हणजे तुम्हाला प्रेल्यूड देतात, आधी गोष्टी काही सांगायला सांगतात, आणि तुम्हाला पाहिजे तो भाग मध्ये, आणि त्याला एक शेपूट पण आहे, पण त्यातला मधला भाग त्यांना हवा आहे, पण त्याच्यासाठी ते आधीपासून ते करायचं. आणि हे सांगायचे की सर शायद मैं वो नहीं रखूंगा एडिट अपने टाइम की वजह से, लेकिन वो ले लो. आणि मग ते केलं, आणि तो सीन झाला की मग त्याच्याकडनं चूक झाली, त्याने आयुष्यात कधी पैसे खाल्ले नाही, आणि असा तो पोलीस आहे. आणि तू सांगतो की 30 साल की सर्व्हिस में इस वरती पे दाग नाही आहे असं म्हणून. आणि ते काय काय घटना घडली ती, आणि मग नंतर सांगतो की ती पत्रिका असते मुलीची, मग पत्रिका नाही की घुमर, आणि मग नंतर तो जे काय ढस रडतो तो, त्याच्यावर कालवा करत, म्हणजे मीच बघितलं तर म्हणून तरच राहणं चाहिए सर. मग ते तिथपर्यंत पोहोचलं. मग जे मी फील केलं होतं ते मी पोहोचू शकलो, एवढंच आहे, बाकी काय. आपण आता हिंदीकडे आलेलो आहे. सो हिंदीमध्ये पण बरीच कामं केली, काही चित्रपट केले, वेब सिरीज केल्या. सो काय फरक जाणवतो तिथे काम करणं, आपल्या मराठीत काम करणं, किंवा त्या लोकांबरोबर काम करणं? उर्मिला मातोंडकर असेल, जरी मराठीत तुम्ही काम केलं, किंवा काय म्हणतात शेफाली शाह आहे. सो ह्या लोकांबरोबर काम करण्याचा काय फरक जाणवला, किंवा काय बदल होता तो? ऍक्टर म्हटलो ना की त्याला काही मिळालं किंवा काही कौतुक केलं तर तो एकदम फुल, एकदम हा असं होऊन जातं. त्याचा रथ एकदम तो 2 इंच वरती, स्वर्ग 2 बोटं कमी, असाच होऊन जातो. आणि मग अरे मी देऊळ केलंय असं म्हटल्यावर ते एक ऍटिट्यूड आणि असं ते होतं. तर तसं सगळं काढून टाकायचं, ते तिकडे ठेवायचं, पुन्हा पार्टी गोरी करायची. आणि असं मी गेलो होतो त्या जलसाच्या वेळेस, शेफाली शाह, मी ते साध्या जीन्स आणि ते हे घालून आल्या, आणि त्या सीन करत होत्या. मी त्यावेळेस त्यांना फक्त ऑब्झर्व करत होतो की ते काय करताय. किंवा देऊळच्या वेळेस नाना पाटेकर, ते तर माझेच काका दाखवले होते ना, तर त्यांना मी विचारलं, म्हटलं नाना, मी जे नाना बघतोय ती जगाला का नाही दिसत, नाही का, खरं तू टोटली आणि त्या डिग्री वेगळा माणूस, ऍज अ ऍक्टर म्हणून तो माणूस. आणि मग तो ज्या सीन मध्ये असायचा तो घेऊन, मग त्याचा टेम्पो सगळं घेऊनच जायचा. तर ही ताकद आहे त्या माणसाकडे. तर अशा वेळेस जर मी माझं भांड रिकामं करून नाही घेऊन गेलो, ते भरूनच घेऊन गेलो, तर त्याच्यात काय येणार नाही, काहीच भरलं जाणार नाही. त्याची मी ते रिकामं करायचं आता त्या माणसाचं. आणि असं प्रत्येक जण तुम्हाला भरपूर देत असतो. तर तुम्ही ऍक्टर म्हणून काय घेताय, आणि तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन, तुमचं सगळ्या गोष्टी, सगळी पंचेंद्रिय तुम्ही जेव्हा कामाला लावतात तेव्हा तुम्ही ऍब्सॉर्ब स्पंज सारखे होता, आणि मग त्या गोष्टी तुम्हाला सापडत जातात नंतर पुढच्या कामात. तो एक कॉन्फिडन्स असतो, तुमचा एक अनुभवाची ती पोतळी भरत असते असं. तर ते तुम्हाला अभिनेता म्हणून संपन्न करणारं त्या गोष्टी असतात.
तर ह्या शेफाली शहा किंवा इकडे किंवा देऊळमध्ये नसरुद्दीन शहा, अरे काय माणूस म्हणजे ग्रेट. एकच सीन होता, टळटळीत उन्हात होता, पुन्हा त्यात तो धनगर दाखवला होता, ते पागोट, पुन्हा ती ती घोंगडीचं ते हे त्यांचं ते त्याचं बंडी सारखं असतं ना, ते पण त्याचं जाड होतं, खाली धोतर, म्हणजे पाय ठेवला तर भाजल एवढं ऊन होतं. आणि त्याच्यात पुन्हा ती घोंगडी ती घेऊन बसायची होती. सकाळी म्हणजे 8 वाजताच तिथं तापायला लागायचं आणि ते पुन्हा उजाड मारणार. पण काय म्हणजे ते तिथं ती निवडच सोडतात. ते काय म्हणतात त्याला, ती माणसं असतात. तर ती हे सगळं डोळ्यांनी बघत होतो. या सगळ्या लोकांनी इतकं जवळून अनुभवता आलं सगळेच. म्हणजे त्या म्हणजे देऊळमध्ये तुम्ही कुठली हे काढा, फक्त नसरुद्दीन सोडलं तर माझे सीन प्रत्येकाबरोबर आहे. तर त्यामुळे मी ते भाग्य घेऊनच जन्माला आलो. कारण मग वीरच्या वेळेस मग मी आमच्या लेखकांना हे केलं ना, म्हटलं हे हा अरे ऍक्टर आहे मी, बरं पुढच्या पिक्चर मध्ये तुझ्यासाठी रोल देतो. आणि मग तो देऊळचा अप्पा गलांडे जन्माला आला आणि मग त्यांनी तुम्हाला उंची दिली, नाव दिलं आणि मग तिथनं मग चांगला छान प्रवास सुरू झाला. पण म्हणजे रोलची लेंथ पेक्षा रोलच्या डेप्थ वरती काम करावं नाही का. आत्ता जसं तुम्ही म्हणालात की देऊळचं हे केलं ते बाहेर ठेवून जायचं, आपलं रिकामं भांडं घेऊन जायचं. सो आजकाल असं होतं ना, म्हणजे काही दिग्दर्शकांचं असं असतं की तुम्ही कितीही काम केलेलं असेल तरी ते ऑडिशन मागतात तुमची, की ऑडिशन द्या. तर काही लोकांना असं होतं, म्हणजे कलाकारांना, की आता एवढं काम केल्यानंतर मी का ऑडिशन द्यावी. म्हणजे आमचे पासआउट झालेले जे काही स्टुडंट आहेत तर त्यांनी युट्यूबवर वगैरे काही काम केल्यानंतर पण त्यांना जर असं म्हटलं कास्टिंगसाठी की अरे तुझी ऑडिशन पाठव, तर ते लिंक माझी बघा ना असं सांगतात. सो मला त्याबद्दल एक विचारायचं की आत्ता पण काम करताना तुम्हाला हिंदी असेल किंवा काही, जसं तुम्ही मागाशी मला सांगितलं की तुम्ही कोंकणा सेन बरोबर त्याच्या लास्ट तुम्ही शूट करत होता. सो अशा काही कामांसाठी तुम्हाला ऑडिशन द्यावी लागली का, कसं, की म्हणजे मागितली का, किंवा आणि जर एखाद्या प्रोजेक्टसाठी एखाद्या मोठ्या दिग्दर्शकाने मागितलं तर त्यावेळेस तुमचा अप्रोच काय असेल? मराठीसाठी आता फार ऑडिशनची गरज नाहीये, कारण माझी मातृभाषा आहे आणि मी मराठीत बऱ्यापैकी काम केलंय. तर त्याच्यामुळे माझं काम म्हणून माहिती. हिंदीतल्या लोकांना माहिती नाही की कोण आहे मी, काय माझी डेप्थ किंवा माझं काय बलस्थान आहे किंवा मी काय कामं केली आहेत. तर त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्या दिग्दर्शकांसाठी आता, कारण आधी कसं की जो दिग्दर्शक आहे किंवा असिस्टंट डिरेक्टर हेच कास्ट करायचं, पण आता त्याची एक वेगळी संस्था उभी राहील. कास्टिंग डिरेक्टरकडे तुम्ही नाव नोंदणी आणि ते सगळं तुमचं माहिती असलं पाहिजे. तर तसे काही सुरुवातीला उमरिका नावाची फिल्म केली होती, तर ती तर म्हणजे इंटरनॅशनलच कास्ट होती. त्याच्यामध्ये माझा तिथला मुखिया म्हणून जो होता, पण त्या गोष्टीत तुम्ही छोटे दिसता, कारण गोष्ट तुमची नाहीच, तुम्ही त्याच्यातले आहात, त्या गोष्टीतले एक पात्र आहात. तर माझा मुलगा जो झाला होता तो कोणीतरी कॅनडा मधला प्रदिती यश असा तो नट असणारा, असा तो माझा मुलगा होता टोनी, की ज्याची मातृभाषा हिंदी नाही. आणि परत सूरज शर्मा की ज्यांनी लाईफ ऑफ पाय वगैरे अशा ज्या गोष्टी केल्या, ही सगळी मंडळी. तर तिथे ऑडिशन केल्या आम्ही, काही सीन आम्ही करून बघितले. मग नंतर मी ऑडिशन करायला कधीच माझं हे नसतो, फक्त वेळ असला पाहिजे एवढंच आहे. पण ऑडिशन करताना काय होतं की तुम्हाला असं गोष्टीतला मधला भाग येतो, आता करा, मग त्याचा आगा माहिती नाही, पिछा माहिती नाही आणि मधलंच एकदम काढून द्यायचं म्हटल्यावरती, कारण एकाच गोष्टीबद्दल एवढे पर्स्पेक्टिव्ह असतात की सगळ्यांना एकाच पद्धतीचा नाही विचार करतात, किंवा ज्या पद्धतीने ते लिहिलंय लेखकाचा विचार म्हणून तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तो नेमका जर पोहोचत असेल तर मग तुम्हाला ऑडिशन देणं सोपं जातं. पण मग त्याच्या वेळेस ऍक्टर म्हणून तुमच्यातला लेखक काम करत असतो, तुमच्यातला दिग्दर्शक म्हणून काम करत असतो आणि मग तुम्ही त्या गोष्टी तुम्ही त्या जवळ जाऊ शकता. की जसं जलसाच्या वेळेस झालं, जलसाच्या वेळेस त्यांनी स्क्रिप्ट पाठवलं होतं आणि ते स्थळ दिलं होतं की एका बारमध्ये, की जो मी आता सांगितलं शेवटचा सीन, तर तो बारमध्ये घडत होता. आणि मग ऑडिशनसाठी पाठवलं होतं. तर त्यानेच तो दिग्दर्शक म्हणणार आहे, सर वो अपना क्या आपने किया है वो माइंड ब्लोइंग, ऐसा कोई कर सकता है क्या, असं म्हणते. जास्त थोडंसं कौतुक पण करतात. तर लेकिन मैं अभी वो सब बदलूंगा क्योंकि वो कैरेक्टर वैसा है.
मग त्या बारचं झालं उडपीचं हॉटेल, त्या ग्लासाचं झालं बाबा उपमा आणि तो पाण्याचा ग्लास वगैरे. कारण जर तो माणूस जर तसा नसेल तर, आणि पुन्हा तो रात्री नाही सांगणार या गोष्टी, दिवसा ढवळ्या सांगेल. कारण तो माणूस इतका चांगला आहे, स्वच्छ प्रतिमेचा आहे. तर त्याच्यासाठी मग तुम्हाला त्या ऑडिशन देणं गरजेचं आहे. गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा हा त्यावेळेस काय फरक पडतोय. हा बघा, नाणं आपलं खणखणीत असेल तर मग काय बिंदास घुसायचं. हा सर, आत्तापर्यंतचे जे तुमचे रोल आहेत ना, तर काही काही रोल आहेत की ते एका धाटणीचे जरी असले, म्हणजे राजकीय कार्यकर्ता आहे किंवा पोलीस विभागातला एखादा कर्मचारी आहे वगैरे असं, पण प्रत्येक वेळेस तो बघताना आधीची छाप नाही जाणवत त्या कॅरेक्टरला. सो जरी एका धाटणीतले असले तरी ते वेगवेगळं कॅरेक्टर आहे, वेगवेगळ्या प्रोजेक्टचं हे जाणवतं. तर यामागे काय असतं, म्हणजे तिथलं हे, म्हणजे आता तुम्ही आर्टिस्ट जे आहात ते डिरेक्टर ऍक्टर आहात की कसं, म्हणजे किंवा आपण ती एक छाप असते ना जे आपण आधी केलेलं असतं आणि त्याच धाटणीचा रोल आल्यानंतर ते पूर्ण काढून टाकायचं, किंवा कसं की तो वेगळा वाटण्यासाठी याचं काय स्किल तुम्ही वापरता किंवा कसं काम करता प्रत्येक वेळेस? खरं तर ह्याचं उत्तर मगाशी देऊन झालंय, परत एकदा देतो की ते आधीचं भांडं आहे ते जमा करायचं, हे पूर्ण रिकामा करायचं, आता नवीन द्या म्हणायचं. आणि कारण तुम्ही रंग आहात रे, म्हणजे ऍक्टर आहात, तुम्ही रंग आहात. चित्र तुमचं नाहीये, चित्र दिग्दर्शकाचं. तो त्यातला कुठला रंग जास्त गहिरा करायचा का ग्रे करायचा का फेंट करायचा, हे दिग्दर्शकाची इथे, कारण ते दिग्दर्शकाने इथे बघितलंय तो चित्रपटात आणि मग तो तुम्हाला दाखवणार. म्हणजे ऍज अ प्रेक्षकांच्या डोळ्यातनं तो कॅमेऱ्यातनं बघतोय, तर ते नंतर बघणार आहे. तर बऱ्याचदा असं होतं की आपल्या आधीचं जे आहे ते आपल्या डोक्यात असतं आणि मग आपण ते करायला जातो. तर पण तसं न करता पूर्ण, तर सगळी माणसं सारखी कशी असतील ना. म्हणजे खूप लोकांना मी सहज रस्त्यावर चालताना वेळताना किंवा मी सगळीकडे पुणे संचार करत असतो, तर त्यांना असं वाटतं की अरे अरे हे एकदम अशी इकडं एकदम टू व्हीलर वरती कसं काय असं म्हणून. तर मग मी म्हटलं अरे का मी नाही फिरू शकत का, कारण मी पडद्यावर तुमचीच सामान्य माणूसच असून तिथे काय वेगळा कोणी डॉन किंवा असा, डॉन पण केलाय नंतर सांगतो. तर असं थोडी आहे. कारण जर मी तुमच्यात मिसळलो नाही, तुमच्यासारख्या दिसलो नाही, तर मग मला माझी प्रेरणास्थान तुम्हीच आहात. तुमच्याच लकबी, तुमचंच काहीतरी हेल किंवा तुमच्याच एखादे शब्द हे मला माझ्यासाठी उपयोगी पडणार आहे. माझा अभ्यास आहे तो, हे तुम्ही दिसताय ती माणसं. तर मग मला, आणि मी ऍक्टर म्हणजे काही तो परग्रहावर नसतो, या समाजातलाच घटक असतो. आणि पुढे ह्या सगळ्या कलाकृती या सगळ्या समाजाच्याच आरसा असतात. मग देऊळमध्ये आम्ही ते सांगितलं की तुम्ही हे सगळं करता, पण हे बघा हे तुमचा आरसा, मग तुम्हाला वाईट नाही वाटणार का, अरे हे असं चालतं, हे सगळ्यांनाच माहिती, पण तरी सुद्धा आपण त्याच्यावर काहीच बोलत नाही. असं ते आहे. म्हणजे आरसा दाखवलं की मग आपल्याला त्या गोष्टी कळायला लागतात. हा हे जरा हे ज्या वाढलं, हे अमुक झालं, इथं खड्डा आहे, इकडे अमुक आहे असं म्हणून. पण तुम्हाला म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन असलंच पाहिजे. त्यासाठी तुम्ही घुसायचं प्रत्येक याच्यामध्ये, किती मोठे झालं तरी. नंतर थोडा त्रास होतो, कारण मला आता मास्क बांधून, कारण ते प्रेम करणारे लोक पण असतात फॅन, मग ते खूप फोटो आणि असं. पण खरं तर ते आहेत म्हणून तुम्ही आहात. कुठेतरी तुम्हालाही सुखावलेलं असतं यार माझा फोटो किंवा आता ह्या सिरियल मुळे तर खूप डायरेक्ट तुम्ही त्यांच्या घरातच पोहोचता ना. तुमची वेळ झाली की डायरेक्ट तुम्हाला पैसे काढून बघायला त्यांना थिएटर पर्यंत यावं लागत नाही, डायरेक्ट समोर दिसतो माणूस, आणि तोच माणूस अरे इथे दिसतोय असं म्हणून. मग त्यांना असं आश्चर्य वाटतं की अरे ह्याला कालच पकडलं तर हा बाहेर फिरतोय वगैरे असं. कारण ते त्यांना त्याच्याविषयी खरं असतं. म्हणजे ते विचारतात की तुम्ही तिकडे खरंच मारता का वगैरे असं वगैरे. पण पण ही गंमत आहे आणि त्यात मजा पण आहे. आणि कधी कधी म्हणजे तुमचं खाजगी आयुष्य थोडंसं हे होतं, पण थोड्या वेळाने थोड्या सवय होते आपल्याला या सगळ्याची. आणि ते काय, कारण त्यांच्यामुळेच आपण आहोत. त्यामुळे मी काय असं फोटो काढायचं काढतो, कारण ते का होईना काही क्षण तर तुझ्या आयुष्यात आलो ना सध्या. एवढं सगळं काम केलं, म्हणजे आता तुमची टीम होती, कधी तुम्हाला मोह नाही झाला की मी एखादं प्रोडक्ट डिरेक्ट करतो वगैरे असं काही, किंवा अशी इच्छा आहे भविष्यात? नाही, आम्ही हा बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारला. खूप लोक म्हणतात की
सर तुम्ही तुम्ही लिहिता पण ना? म्हटलं अरे लिहित नाही मी काही, म्हणजे मी लिहित असेल पण ते फक्त हिशोब बिशोब एवढे ह्याच्या पलीकडे आधी लिहायचो म्हणजे डायरी वगैरे असं, नंतर ते पण बाजूला केलं. पण दिग्दर्शक होणं हे अत्यंत कठीण काम, कठीण काम आहे. म्हणजे तुम्हाला ती दृष्टी पाहिजे, ती व्हिजन पाहिजे, आणि ती असं ठरलेलं असतं ना की म्हणजे आपली टीम जरी असेल तर असं की बाबा तू कॅप्टन, तू बॉलर, मी बॅट्समन, अमुक असं ते ठरून गेलेलं असतं ना. तर त्याच्यामधनं पुन्हा मी माझा वेगळा दिग्दर्शक, मला त्यापेक्षा ऍक्टर होणं जास्त माझं कम्फर्ट झोन आहे. ते ते माझं बरं स्थान आहे, किंवा मला आवडणारं काम आहे. तो दिग्दर्शन कर ना, मी तुला पाहिजे ते देऊ शकेन. मी तुम्हाला काय कुठले अजून हे काढायचे आतले आतले पदार्थ. आता मी म्हणून मी विद्यार्थ्यांबरोबर खूप शॉर्ट फिल्म्स केले. हा हो, तेच म्हणजे अजून सुद्धा, म्हणजे आता 2 जानेवारीला एक मी शूट करून आलो, त्याचा विषयच खूप छान होता. किंवा मला वाटतं गणेश शेलार वगैरे, की जे मिराकलचेच होते वगैरे, असं काही काही आधी त्याचे पण 2-3 हे प्रोजेक्ट मध्ये मी काम केलं. पण मला असं ते प्रोजेक्ट आवडलं, ती माणसं आवडली, तर मग मी खूप करतो त्यांच्याबरोबर काम असं म्हणून. पण तो माझा एक्सरसाइज असतो, कारण ती जी मुलं शिकता शिकता हे करतात ना, तर ती तुम्हाला खूप शिकून जातात, तुम्हाला खूप जाता जाता देऊन जातात असं म्हणून. तर ते शिकणं थांबलं की माणूस संपतो. त्यामुळे ते थांबू नका, सातत्याने तुम्हाला कोण ना कोणतरी शिकवत राहणार आहे आणि तुम्ही शिकणार आहात. कारण ती प्रोसेस संपली की मग तुम्ही संपता. मग ती कुठल्या, नॉट नेसेसरी ऍक्टिंग फील्ड मधलं असेल, कुठलंही एक तरी नवीन गोष्ट 1% तरी आपण प्रोग्रेस आपली एका दिवसाची व्हायला पाहिजे, की आज मी एवढं खूप काही मोठं गोष्टी करायच्या नाहीत, आपल्याला छोटीशीच गोष्ट करायची, पण ती नेटाने करायची. मग काही ऑब्झर्वेशन असेल, काही टिपण तुम्हाला एकावर ठेवायची असतील, तर तुमचे कॅरेक्टर तुमच्या डोक्यात असेल, तुम्ही काही गोष्टी तुम्हाला करून बघायच्या असतील, काही भाषा असतील, ते काही, म्हणजे आता ऍक्टिंग हे फील्ड तुमच्या आवाजावरती काम करत असेल, तर त्या आवाजासाठी आता मला माहिती नव्हतं की माझा आवाज भारदस्त आणि असं हे आहे, त्याच्यासाठी मला कोणी बोलवतील. तर एकदा एफटीआय मधनं मला फोन आला की सर अशी अशी एक फिल्म आहे की त्याच्यामध्ये रेडिओवरचा एक आवाज आहे आणि त्याच्यासाठी तुमचा आवाज पाहिजे, तुमचा आवाज. म्हटलं माझा आवाज, बरं म्हटलं ठीक आहे येतो. मग ते डबिंग स्टुडिओ त्यांच्या एफटीआय मध्ये गेलो आणि त्याच्यात ते व्हॉयेजर म्हणजे अशी गावकरी मंडळी बसलेली आणि रेडिओवरती ते ऐकतायत. व्हॉयेजर नावाचं यान आपण सोडलेलं आहे स्पेसमध्ये, आणि त्याच्यामध्ये जगातल्या सगळ्या आवाजांचे काही हे सोडलेले आहेत. म्हणजे काय, लहान मुलांच्या हसण्याचे आवाज, रडण्याचे आवाज, गाण्यांचे आवाज. त्याच्यामध्ये मला वाटतं नाशिकच्या कोणीतरी एक लता मंगेशकरांचा आवाज पण नाही, कोणीतरी नाशिकच्या गायिका आहेत, मराठी गायिका, त्यांचा आवाज आहे. आणि ते सतत ते प्लेअर हा होत राहतं की जर कोणी असेल परग्रहावरती कोणी ऐकत असेल तर ते रिस्पॉन्ड करतील, कोणीतरी ऐकेल, कोणीतरी बघेल, कोणीतरी हे. पण ते सगळं झाल्यानंतर आम्ही सगळे बसलो, सर बहुत बढिया हो गया वगैरे. म्हणजे किती सिमिलर आहे ना, आपण चित्रपट करतो आणि सोडून देतो, ते कोणीतरी बघेल, कोणीतरी ऐकेल, कोणीतरी रिॲक्ट होईल, हेच आहे म्हटलं असं. आतापर्यंत जेवढी काही कामं केली, जेवढ्या भूमिका केल्या, त्यामधले म्हणजे आता तुम्ही जलसामधले मोरेबद्दल बोललात, त्या पात्राबद्दल बोललात, तसं सगळ्या भूमिकांमध्ये ती भूमिका खूप चॅलेंजिंग होती किंवा ते पात्र माझ्या खूप जवळचं आहे, असं असं काही? जाऊनताना बाळासाहेब मधलं विकास साळुंखे नावाचं कॅरेक्टर आहे की जो त्यातला डिरेक्टर आहे. आणि कारण ते कॅरेक्टर अजूनही माझ्या खूप जवळचं आहे, कारण माझ्यातलं खूप काय म्हणूया चांगल्या वाईट गोष्टी त्या कॅरेक्टरच्या पण आहेत. कदाचित ते लिहितानाच गिरीशने माझ्याकडे बघून लिहिलं असल्यामुळे ते सोपं हे केलं असेल. पण ते कॅरेक्टर मला म्हणजे किती वर्ष झाली, 1996 पासून आजपर्यंत 26-27 वर्ष झाली, पण ते तितकंच जवळ आहे. कारण ते नाटक त्याचे आम्ही जवळजवळ 50-60 प्रयोग करून झाले. ते नाटक मी बसवलं पण जेव्हा मी कंपनीत होतो तेव्हा. आणि हा 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 आणि त्याचं काहीतरी 3 तारखेला 3 मेला 98ला प्रयोग होता आणि माझी आई 30 एप्रिलला गेली. आणि मग त्या कामगारांकडनं मी खरंच म्हणजे राबवून म्हणतात ना तसं एक एक शब्द एक एक वाक्य त्यांच्याकडनं करून घेतलं होतं. आणि म्हटलं रे हे आता संपलं म्हणजे नाटक ना, आता नाही होणार.
कारण सकाळी आमचं बोलणं झालं होतं की मी येणार आहे तुझ्या नाटकाला, 75 तिकीट. मी म्हटलं अरे 75 तिकीट आहेत, तुमचं सेक्शन तरी आहे का तेवढं. तर मग ते झालं सगळं. मग गिरीश म्हणला ठीक आहे, आता तू तुझ्यात राहा त्या सगळ्याच्या. 3 तारखेला ते बाकीचा तो कार्यक्रम असतो तो सकाळी झाला. तो म्हणलं की तिकडनं डायरेक्ट भरतलंय. मी भरतला गेलो, ते नाटक केलं. नाटकाला नाही बक्षीस मिळालं, पण मला बक्षीस मिळालं. ते अभिनयाचं होतं. म्हणजे त्याच्यानंतर मी बरीच बक्षीस मिळवेन, पण त्याच्यासारखं बक्षीस मला कुठे, मी त्या प्रतीचं त्या ह्याचं मी ज्या पद्धतीत उभा राहिलो तर ते नाही मिळणार. माझे म्हणजे मला असं वाटतं बऱ्यापैकी प्रश्न किंवा बऱ्यापैकी सरांनी माहिती सांगितली, पण तरी अजून कोणाच्या मनात काही प्रश्न आहे का की हा राहिलाय आणि मला त्याचं उत्तर हवंय वगैरे असं काही? बोला. लक्षात ठेवलं त्याने. इनसाइड एज नावाची वेब सिरीज होती, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट दाऊदचीच भूमिका आहे. तर त्याच्या सेकंड सीझन मध्ये पण मी केलं, पण मी दिसलो नाही, कारण त्याचं पाकिस्तानातलं वास्तव्य दाखवलं होतं. तो अख्खा सीन दोन कट केला. मग सीझन 2 मध्ये, सीझन 3 मध्ये मी बऱ्यापैकी दिसलोय. तर ते शूटिंग इतकं सुखावं असायचं, कारण त्याला नंतर कोणीच बघितलं नाही. एकच माझंच एकट्याचं शूटिंग असायचं. आणि त्या सांताक्रूज ताज मधला तो सगळ्या मोठ्यात मोठा जो काही शूट आहे ते माझं घर होतं. त्यामुळे मी आदल्या दिवशी जायचो तिथे, त्या किंग बेडवरती मी एकटा असायचो आणि मज्जा असायची. आणि म्हणजे तुम्ही ऍक्टर असता म्हटल्यावरती तुम्ही आणि एकटेच परत, म्हणजे तुम्हाला म्हणजे कुठे फोकस शिफ्ट करायला सुद्धा कोणाला वाव नाही. तर त्यामुळे तुम्हाला काय हवंय काय नको, तुम्ही नुसतं सवय केलं की वर्डिंग काय पाहिजे सर किंवा असं ते एक गणित होतं. पण आणि ते केलं. म्हणजे मला माहिती नव्हतं की म्हणजे कुठला तरी डॉनचं असेल, पण नंतर मग ते कळलं की ते सगळं लकबी आणि हे सगळं ते मुंबईची भाषा आणि हे सगळं मग लक्षात आलं. आणि त्याच्या आधी म्हणजे आता ह्या 3-4 चित्रपटांमध्ये अशाच गोष्टी आहेत. त्याच्या आधी हिंदी चित्रपट केला होता डॅडी. त्याच्या वेळेस पण त्याच्यासाठी ऑडिशनसाठी 2 वेळा ऑडिशन झाले. आणि कारण ते कॅटेगरी अशी होती की तो थिएटर आर्टिस्ट असला पाहिजे, त्याला सीन इम्प्रोवाइज करता आला पाहिजे, आणि जो कोणी कॅरेक्टर करणार आहे त्याच्या चेहऱ्याच्या जवळ त्याचा चेहरा पाहिजे. अशा 3 स्क्रीनिंग्स होत्या. तर त्या तिन्हीमध्ये मी बसलो आणि सदा पावले यांचाच कॅरेक्टर होता. आणि नंतर मग आता दगडी चाळ पार्ट 2 त्याच्यामध्ये पण घ्या. म्हणजे असं या क्षेत्राशी निदान संबंध आला चित्रपटात का वेळ. ओके, पण अजून असं काही मनात आहे की अरे तशा प्रकारचा रोल करायचा राहिला, किंवा असं काही ड्रीम रोल ज्याला आपण म्हणतो तसं काही? काही नाही, असं काही स्पेसिफिक नाहीये. कारण काय हा प्रवास आहे ना. म्हणजे हा आपल्याला असं ठरवता येत नाही की हेच करायचं होतं नेमकं किंवा तेच करायचं होतं. म्हणजे एका पत्रकाराने खूप छान लिहिलं होतं, स्वप्न न पाहता झालो अभिनेता, असं म्हणून एक लेख आला होता. तर म्हणजे असं वाटलं नव्हतं नाटक करावं, ही हौस होती. नाटक करत गेलो. ज्यावेळेला नाटक म्हणजे पुण्यात आता जेवढ्या शॉर्ट फिल्म्स होतात तसे आधी नाटकं व्हायची. प्रत्येक चौकात एक संस्था असायची आणि मग त्यांची स्पर्धा असायची. आता शॉर्ट फिल्म महोत्सव होतात. म्हणजे फक्त त्याची हे बदलली, टेक्नॉलॉजी बदलली, बाकी मूळ तेच आहे. तर तेव्हा नाटक करायचं होतं. नाटक करत गेलो. मग कुठलाही रोल असेल, तू करतोय ना तुझ्या रोल, तू करतोय तुझ्या रोल, असं मी माझी सगळी हाऊस भागवत होतो. मग त्याच्या वेळेस मग डेफिनेट दिग्दर्शक मिळाला गिरीश कुलकर्णी, की जो चांगला मित्र आहे, चांगला दिग्दर्शक, चांगला अभिनेता, चांगला लेखक आणि जीवाभावाचा मित्र. म्हणजे मी काय करावं किंवा बरेच रोल त्यांनी करायचे ते मला दिले. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं तर हायवे मधला मी जो पिंपरी चिंचवड मधला कार्यकर्ता केलाय, तर तो करणार होता, तर तो रोल माझ्याकडे आला असं म्हणून. तर असे मित्र मला भेटले, हे माझं भाग्य आहे, त्यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. पण त्यामुळे असं काही वेगळं वाटत नाही. म्हणजे आता दिग्दर्शक म्हणून त्याला विचारलं पाहिजे तुझ्याकडनं, हा म्हणजे भाषेवरती काम करून एकदम
इंग्रजी वगैरे असं बोलून वगैरे, कारण मी बर्लिनला गेलो तरी मराठीत बोलत होतो यांच्याशी. हे माझ्या लक्षात आलं ना, म्हटलं जर्मन लोक आहे, मी मराठी, हा माझी थर्ड लँग्वेज इंग्लिश, तशी त्यांची पण मग काय म्हटलं द्या हाणून. आणि शाकुंतल वगैरे म्हणजे ते संस्कृत वगैरे ते जर्मनचे जास्त जवळ आहे आणि मराठी संस्कृत उद्भव आहे, तर त्याच्यामुळे हे तर नातं आहे ना. आणि बाकी काय असो, चला म्हटलं की तेही चला म्हणतात. अरे म्हटलं त्यामुळे तिथला जो एक फेड्रिक नावाचा राजा होता, त्याच्या नावाने स्टेशन आहे, तर ते माझं नाव होतं बर्लिन, फेड्रिक द ग्रेट असं म्हणून आमच्या टीम मध्ये. तुम्हाला असं कोणता रोल चॅलेंजिंग वाटला तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आणि तो तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली त्या रोलसाठी? अरे चॅलेंजिंग म्हणजे असे तर प्रत्येकच वाटतात, पण एकदा तुम्ही मला असं वाटतं की नाही, चॅलेंजिंग म्हणण्यापेक्षा देऊळ मधला जो अप्पा गलांडे होता, जेव्हा ते कागदावर पण उतरलं नव्हतं ते कॅरेक्टर, मग तेव्हापासून मला ते माहित होतं. मग तेव्हा आम्ही ठरवलं की म्हटलं की अरे वजन बिजनं उचलून ते बुद्धी बांधली येतं, आपण योगा बिगा करू असं म्हणून. मग ते योगामध्ये पण तिकडे डॉक्टर संप्रसाद विनोद म्हणून आहे, तर ते ध्यान योग शिकवतात. म्हणजे ध्यान म्हणजे सगळे जे काही पतंजलीचे आसनं आहे ते ध्यान योगात करायचे. आणि ते इतकं सोड, म्हणजे हात जरी हलवत असेल तर डोळे मिटून हात कसा हलतो आतनं बघायचं आपलं शरीर. आणि त्यांचं हे होतं की माइंड आणि बॉडी यांचं जर म्हणजे संतुलन झालं आणि ते झालं तर तुमचा परफॉर्मन्स आत्ता जो आहे त्यापेक्षा तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही खूप छान गोष्टी करू शकता. तर त्या देऊळच्या वेळेस आम्ही ते करत होतो. आणि मग त्या योगानंतर आमच्या डिस्कशन्स व्हायची, ती कसं असेल कॅरेक्टर, काय प्रसंग घडेल. तर त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलं म्हणजे अरे मला ते सापडत नाही असं कोणी. सोपं आहे, तू जाताना नुसते होर्डिंग बघत जा, नक्की तुला सापडेल. ते सापडतात ना, शुभेच्छुक आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हणून. त्याचा फोटो एकदम छोटा, तर त्याच्यात ते बाकीच्या याच्यामध्ये तो सापडत असतो. आणि मग तो दिसला, अरे म्हटलं असं आहे काय, बर मग ते सोपत गेलं. आणि तरी सुद्धा चॅलेंजिंग म्हणजे जे इंटिमेट सीन आहे तर ते आता हल्ली सहज झाले, पण ते करणं अत्यंत अवघड आहे. ते आमचे ऋषिकेश जोशी नावाचे मित्र आहेत, म्हणजे जे देऊळमध्ये आणि सगळीकडे त्याचा उत्तम नट लेखक आहे. तर त्यांनी हे सांगितलं होतं की जोशींची फळबाग म्हणून त्यांनी, कोणी ऐकलं असेल तर माहित नाही, त्यांनी सिटी वरती सादर केलं होतं. की त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे सिरियल मध्ये काम करणं हे सीताफळ खाण्यासारखं. सीताफळ नाही, एक एक बी करून असं करून. आणि सीताफळ 2 सीताफळं खाल्ली आणि पोट भरलं असं नाही होत, बरोबर मात्र होते. त्यांनी खूप समर्पक लिहिलेलं. जाहिरातीत काम करणं म्हणजे केळ खाण्यासारखं. केळ कसं पटकन चटकन खोलून लगेच हे करता येतं. परत रात्री समजा रात्रीचं जेवण नसेल तर 2 केळी हाताशी आहेत, पोट भरतं आपलं असं वगैरे. परत पुन्हा त्याच्यात व्हिटॅमिन एम असतं. परत त्याच्यात म्हणजे लहान बाळापासून तर ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत कोणी खाऊ शकतं. हा, तर अशी ती गंमत आहे त्या केळाची, म्हणजे जाहिरातीत काम करण्यासारखं. चित्रपटात काम करणं हे आंबे खाण्यासारखं नाही का. म्हणजे आंबा येणार असे नोव्हेंबर मध्येच तुम्हाला वार्ता येते की मोहर आलाय, आता उत्तम आंबा येणार आहे वगैरे. म्हणजे त्याच्या नुसत्या म्हणजे यायच्या वार्तेनेच ते तुम्हाला त्या, कारण आंब्याला दर्जाचे फळांचा राजा येतो. बरं, आंब्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत, त्यांना एक दर्जा आंब्यामुळेच प्राप्त झालाय. मग आंब्याचं लोणचं असू दे, आंबापोळी असू दे, काय कंटेंट मधला तो आंबारस असेल, सगळ्या ह्याला तुम्हाला त्या आंब्यामुळेच हे झालंय. परत आंब्याचं गणित असे म्हणजे आपण नाही का चिक्कूची पेटी आणायला चाललोय असं म्हणून आपण सांगत असं जात नाही ना. आंब्याची पेटी आणायला चाललोय असं अभिमानाने सांगत होतो. ते अख्ख्या ह्याच्यात त्याने पुन्हा एक हे असतो नाही का. आणि पुन्हा आंबा हे फळ असं की ते जास्त खाली गेलं लगेच दिसत तसं आहे. आणि नाटकात काम करणं हे सुपारी खाण्यासारखं. सुपारीला कसं पारंपरिकतेचं महत्व आहे, त्याला एक इतिहास आहे, दर्जा आहे. पुन्हा सुपारी खाण्यासाठी तुम्हाला चांगले दात लागतात नाही का. ऐरागेऱ्यांना नाही खाता येत ते दात नसतील तर. पण सुपारी फळ असेल की ते चांगलं असेल तेच टिकतं, जर खराब असेल तर भुसकटून माती होती त्याची नाही का. तर त्या गमती जमती ह्या ढोबळमाने त्यांनी त्या मांडल्या होत्या. पण
वेगळं काही करावं लागत नाही. फक्त चित्रपटासाठी जर तुम्ही अगदी ऐनवेळेस गेला असाल तर तुम्हाला वेळ कमी मिळतो. नाटकाच्या वेळेस भरपूर वेळ असतो. जर तुम्ही चित्रपटासाठी वेळ घेतला तर तुम्ही तुमच्या कॅरेक्टरच्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला काढता येऊ शकतात. आता मी देऊळचं त्यात उदाहरण दिलंच आहे की जोपर्यंत कॅरेक्टर पण ते कागदावर नव्हतं तेव्हापासून ते कॅरेक्टर माझ्याकडे होतं. त्याच्यामुळे मला विचार करायला तेवढा स्पॅन मिळाला, त्या गोष्टी मिळाल्या. आणि मी सातत्याने प्रश्न विचारतो दिग्दर्शकाला, दिग्दर्शकाला नाही म्हणजे गिरीशलाच, कारण माझा लेखक दिग्दर्शक तो, तर त्याला मग खूप प्रश्न विचारले मी की तू असं करेल का, तू असंच का करेल. कारण देऊळमध्ये तुम्ही नीट बघितलं असेल तर तो कधीच अध्यक्ष होत नाही, तो उपाध्यक्षच राहतो. म्हणजे हे मधलं जे काही दाखवायचंय ते आणखी अवघड असतं. तुम्हाला एकतर वरचं तरी दाखवता येतं, खालचं तरी दाखवता येतं, कार्यकर्ता तरी दाखवता येतो, नेता तरी दाखवता येतो. मधलं कसं दाखवणार, तर त्याच्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. आणि त्यासाठी आपले मित्र दिग्दर्शक म्हणून जे आहेत ते आपल्याला मदत करू शकतात. ते दिग्दर्शकाचं आहे काय सगळ्यांसाठीच एक एक्सरसाइज म्हणून की जी तुम्हाला आवडणारी जी नटी आहे की जे आता नाही येत आहेत किंवा काहींनी आत्मचरित्र लिहिली आहे, नटांची आणि नट्यांची आत्मचरित्र वाचून काढा. त्याच्यातनं तुम्हाला खूप गोष्टी सापडतील. ह्या पण गोष्टी सापडतील आपण काय करायचं आणि काय करायचं नाही. सुरुवातीलाच एक अभ्यास म्हणून कारण प्रत्येक त्या काळाच्या गोष्टी वेगळ्या, ह्या काळाच्या गोष्टी वेगळ्या, पण एक अभ्यास म्हणून एक आपलं वाचन सुधारलं की आपल्या विचारांना खोली येते. म्हणजे मी आता तुमच्याशी बोलताना समजा मी 10 पुस्तक वाचली असेल तर एवढंच वय असतं, पण मी जर 1000 वाचले असेल, 100 वाचले असेल, 500 वाचले असेल तर मी जास्त पद्धतीने तुमच्याशी छान सखोल बोलू शकतो. आता बोलतोच आहे पण त्या अनुभवाचे बोल जास्त आहे. माझ्या विचारांना खोली मिळते, प्रत्येक प्रक्षेपणाला खोली मिळते, म्हणून वाचायचं. आता तुम्ही ह्या क्षेत्रातले आहे म्हणून तुम्हाला एक्सरसाइज म्हणून वाचा. नंतर तुम्ही कुठलेही विषय वाचा, कशावरचेही वाचा. आणि जे वाचाल म्हणजे काही गोष्टी आहेत तर तुम्हाला करून बघायशी वाटते तर करा. आरसा हा तुमचा सगळ्यात मोठा गुरु आहे. व्हिज्युअलायझेशन तुम्हाला ते दिसलं पाहिजे, कारण दिग्दर्शकाला ते दिसलेलं असतं, तो अख्खा पिक्चर त्याने बघून काढलेला असतो आणि मग तो करायला लागतो. तर त्याला दिसलंच नसेल तर ते तू त्याच्या डोक्यातल्या चित्रांशी तू मॅचच नाही करू शकत, असं ते गणित आहे. आणि पुन्हा हे तांत्रिक आहे, त्यातलं तंत्र समजून घ्या की जर मी तुझ्याशी बोलतो आहे, तुझ्या ठिकाणी कॅमेरा आला तर माझा लुक कुठे गेला पाहिजे, कॅमेरा लेफ्ट का राईट. मग नंतर तुझा ओएस असेल तर माझा लुक कुठे गेला पाहिजे, जर माझ्या बाजूने कॅमेरा लागला तर तुझा लुक कुठे असला पाहिजे. काही बेसिक्स गोष्टी तुम्ही याच्यातनं शिकला असाल. फार मोठ्या मंडळींना ते काही येत नाही, पण हे त्यातलं तंत्र आहे ना, ते समजून घेऊया. मग ते सोपं होतं आपलं कामं करायला. आणि आपण कामं करताना की तुम्ही ऑलरेडी याच्याबद्दल अवेअर आहात तर त्यामुळे तुम्हाला आणखी गोष्टी, आणखी पॉझिटिव्ह, आणखी आतल्या गोष्टी तुम्हाला सांगायला लागतात. दिग्दर्शक तुम्हाला त्या कॅरेक्टरच्या जवळ जाणं सोपं करतात. आम्ही खूप आधी जेव्हा नाटक करायचो तर त्यावेळेस प्रसाद ओक वगैरे अशी मंडळी आम्ही नाटकं करायचो. तर मग प्रसाद तेव्हा मॉडर्न मध्ये एक नाट्य शिबिर चालायचं, म्हणजे वर्ग चालायचा वर्षभर. तर त्यावेळेस आम्ही एक एक्सरसाइज घेतला होता की तुम्ही जागतिक दर्जाचे चित्रकार आहात आणि तुम्ही चित्र रेखाटता आहात. असे एकटे असे प्रत्येकाला उभं करून, मग ते समोर काही नाही आहे, समोर भिंत पण नाही, भिंत तिकडे आपण इकडे, आणि मग आपण ते रेखाटायला लागतो की हा असं काहीतरी. मग हळूहळू ते दृश्य तयार होतं. आणि मग तो जो कंडक्टर आहे तो प्रत्येकाला विचारतो तुझं काय पोर्ट्रेट आहे का निसर्ग चित्र का काय आहे. मग तो सांगतो की माझं पोर्ट्रेट आहे, माझं निसर्ग चित्र आहे वगैरे वगैरे. मग ते सगळ्यांना ते 10-15 मिनिटानंतर झालं का काढून, हा आता काढून झालं, त्यात रंग भरा. मग त्याच्यात आपण उगाच तिथं समोर काही दिसत नसतं, आपण उगाच आपलं लाल मार वगैरे काळे मार वगैरे असं करून मग झालं का सगळ्यांचं चित्र. मग प्रत्येकाला झालं असं 10-25 मिनिटानंतर तुम्हाला ते चित्र दिसायला लागतं तुम्ही काय काढलंय. हा आता ही चित्र म्हणजे जागतिक दर्जाच्या एका ह्याच्यामध्ये प्रदर्शनीमध्ये ठेवलेली आहे. तर ती चित्र बघायची तुम्हाला, त्यात तुमचं पण चित्र बघायचं. मग आपण तिथे समोर काही नाही, भिंत त्या शाळेवेळेत आम्ही इथे करायचो, काही नाही तिथे, पण तिथे मात्र हे बघ असं ते. आणि मग नंतर सगळ्यांचं झालं की बघितली का सगळी चित्र, त्यात तुमचं चित्र होतं का, हो. बर आता खरा कागद घ्या आणि तुमचं चित्र सोडून कुठलं चित्र आवडलंय त्याचं खरं चित्र काढा. मग आणि चित्र नुसतं काढायचं नाही,
तर त्याच्यावर 4 ओळी कविता लिहायचं आणि त्याचा आशय लिहायचा. मग नंतर हे सगळं झाल्यानंतर कशासाठी त्याचं उत्तर हे आहे की जेव्हा तुम्ही एखादी कॅरेक्टर करता तेव्हा ते रेखाटता म्हणजे ते शब्द वाचता शोधण्याचा प्रयत्न करता. जेव्हा तुम्ही सराव करता बाकीच्या गोष्टी करता त्यात रंग भरता आणि मग नंतर नाटक म्हणून किंवा जे चित्रपटाच्या काही गोष्टी असतील तर ती म्हणजे ती प्रदर्शनी ज्याच्यात सगळे कॅरेक्टर म्हणजे सगळे ते पोस्टर्स आहेत. आणि जर त्यावेळेस आपल्याला सांगितलं की तू तुझं कॅरेक्टर सोडून याचं कॅरेक्टर कर तर ते सुद्धा इतकं ग्रॅप करता आलं पाहिजे आपल्याला की त्याच्यावर आशय कळला पाहिजे त्याच्यावर 4 ओळी कविता करता आली पाहिजे. तर त्याच्यासाठी हा एक्सरसाइज आहे. असं नाही नाटक का करायचं. मी जेव्हा नाटक करतो किंवा मी चित्रपट करतो त्यावेळेस मी कॅरेक्टर करतो जे कॅरेक्टर लेखकाच्या डोक्यात आहे तो मला वाचायला देतो मग ते माझ्या डोक्यात येतो. तसा माणूस मी बघितलेला नाही तो माझ्या कल्पनेत आहे. मग कल्पनेतल्या माणसाचा मी एवढा विचार करतो तो कसा असेल कसा दिसत असेल काय कुठे राहत असेल कसा राहत असेल त्याच्या घरात कोण कोण असेल त्याचं शिक्षण किती झालं असेल त्याचे मित्रमैत्रीण कोण असतील त्याचे बाकीचे नातेवाईक कोण असेल अमुक काय अमुक बारीक 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 गोष्टी तुम्हाला आत्ता असे बनवतात की जो आपण आहोत आत्ता या क्षणाला. बरोबर म्हणजे आपण कल्पनेतल्या माणसाचा एवढा विचार करतो आहोत. मग हे तर फिजिकली रिअल माणसं त्यांचं किती करायला पाहिजे इतकं सामाजिक भान आहे. सगळं आहे. थँक्यू सर, खूप छान माहिती सांगितली तुम्ही.